नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोल्हापूर दौऱ्यादरम्यान महालक्ष्मी मंदिर परिसरात कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. शिंदेंना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची झुंबड उडाल्याने आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर, खासदार धैर्यशील माने यांच्यासह अन्य नेत्यांना बाजूला सारलं गेलं. कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की होऊ लागल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. एकूणच नेत्यांपेक्षा कार्यकर्त्यांचाच बाजार या ठिकाणी पाहायला मिळाला. महानेट अंतर्गत ग्रामीण भागात सुरू असणाऱ्या कामांचा आढावा घेण्यासाठी नामदार प्रकाश आंबेडकरांनी जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित कंपनीचे अधिकारी यांच्या सोबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. महापालिकेकडून सीसीटीव्ही प्रिंटरची थेट खरेदी प्रक्रिया चुकीची असून निविदा प्रक्रिया न राबवता थेट कनेक्शन मागून खरेदी केल्याचा आरोप माजी उपमहापौर भूपाल शेट्टींनी केलाय. 1.5 कोटी रुपयाच्या या खरेदीची चौकशी व्हावी असं निवेदन प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्याकडे केलंय. पंचगंगा प्रदूषण नियंत्रण प्रश्नी उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीची बैठक घेण्यात आली. ग्रामीण भागातील प्रदूषणाबाबत तालुका स्तरावर मोहीम राबवा अशा सूचनाही विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केल्या. हमीदवाडा गावात वसलेल्या 21 प्रीपेड मीटर 15 दिवसात न काढल्यास सर्व मीटर गावतळ्यात टाकू व जो कोणी अदानी पॉवर प्रतिनिधी मीटर बसवायला येईल वेगळ्या स्टाईलने प्रसाद देण्यात येईल असा इशारा यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष रोहन निर्मळ यांनी गावकऱ्यांच्या वतीने दिलाय. बऱ्याच वर्षापासून कोल्हापुरात IT पार्क उभा करण्याची मागणी होते. राज्य शासनाकडून IT पार्क उभारण्याबाबत बैठका सुरू आहेत. त्यामुळे कोल्हापुरात IT पार्क होणारच असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं. कोल्हापुरात जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होतं. खासदार विशाल पाटील यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत भाजपवर सत्तेत राहण्यासाठी डावपेच रचल्याचा आरोप केलाय. आदर्श गुरुकुल विद्यालय व ज्युनियर कॉलेज ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज पेठवडगाव यांच्या अमृत महोत्सव निमित्त संविधान वाचन सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होतं. या कार्यक्रमाला माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर यांनी भेट देऊन संविधान वाचनात सहभाग नोंदवला. कोल्हापूर येथील आर्यन संग्राम पाटील राहणार पुणे, मूळ रमणमळा मेन पोस्ट ऑफिस कोल्हापूर येथील अमेरिकेच्या युवा युनिव्हर्सिटीमध्ये मास्टर ऑफ सायन्स मध्ये पदवी प्राप्त केली आहे. तर या होत्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत राहा तारा न्यूज. बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.